आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून कुणासोबतही युती करा, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांना सूचना। पवारांची राष्ट्रवादी आता कुणाशीही युतीस तयार असल्याची यामुळे चर्चा, सूत्रांची माहिती। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेसही ठाम, मनसेसोबत युती न करण्याची भूमिका। स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। फडणवीस कर्जमाफीचा पंचांग काढून बसलेत, पण मदतीच्या नावानं ठणठणाट। कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार नाही, गावागावात पाट्या लावा, उद्धव ठाकरेंच्या सूचना। निवडणुका पुढे ढकला, हेच उत्तर आयोगाकडून विरोधकांना अपेक्षित होतं, मात्र सर्वोच्च सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तसं होणं शक्य नाही। आयोगावरील टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। हरियाणा सरकार चोरीचं 25 लाख बनावट या ठिकाणी मतदार बनावट। ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान। वोट चोरीवरून राहुल गांधींचा आरोप, तर प्रेझेंटेशनच्या वेळी बोगस याद्यांचा गठ्ठा चांडला। लोकसभेतील अपयशानंतर विरोधकांकडून ईव्हीएमला दोष देणं सुरू। निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी देशात न राहता परदेशात फिरतात, मग निवडणूक हरणारच। मतचोरीच्या आरोपांना भाजपच्या किरण रिजिजू यांचं प्रत्युत्तर। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांचा हल्ला। रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप, रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा दावा। जखमींची धंगेकरांनी रुग्णालयात भेट घेतली। कोथरूडमधले सगळेच धंगेकरांना गुंड वाटतात, मित्राला मारहाण झाली म्हणून मदतीला गेलो होतो, मात्र राजकारणासाठी धंगेकरांकडून माझ्यावर आरोप। रफिक शेख यांचं स्पष्टीकरण। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातनं बडतर्फ। गोपाळ बदनेनं अधिकाराचा गैरवापर केल्याचाही ठपका। आरोपीला आता शासकीय सेवेतनं बडतर्फ करणं हा फक्त पहिला टप्पा, अद्याप न्याय मिळालेला नाही। फलटणमधील आत्महत्या झालेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भावना।